नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, त्या भरतीबद्दलची एक्झाम आहे, परीक्षा आहे, ती झाल्यानंतर आता त्याची आन्सर की आहे, सुधारित आन्सर की ती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ह्या आन्सर कीवर ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ते प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. जी नवीन अपडेट आहे नगर परिषद भरतीबद्दलची ती पाहूयात. पाहू शकता, नगर परिषद भरतीसाठीचं प्रसिद्धीपत्रक आहे. त्यानुसार नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील विविध पदे नामनिर्देशाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023 राज्यातील विविध केंद्रांवर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर आणि 9, 22, 24 नोव्हेंबर रोजी 3 सत्रात TCS आयर्न कंपनीकडून राबवण्यात आली होती. आता उमेदवारांना उत्तर सूचीसंबंधी काही आक्षेप हरकती असल्यास ते नोंदवण्याकरता दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आक्षेप हरकतीबाबत माहिती TCS आयर्न कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये एकूण 425 प्रश्नांसाठी 2545 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आले आहेत. आक्षेप वैध ठरवलेल्या प्रश्नांना क्वेश्चन ID पूर्ण गुण म्हणजे फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत. तसेच उत्तराचा पर्याय बदलला, आन्सर की चेंज असल्याबाबतची माहिती संचालनालयाच्या 31 जानेवारी 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये उमेदवारांच्या लॉग इन खात्यात उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कळवले होते. आता यानुसार उमेदवारांनी संचालनालयास ईमेलद्वारे सुधारित उत्तर तालिकेवर आक्षेप हरकती दाखल करून पुनश्च आक्षेप हरकती दाखल करण्यास संधी देण्याबाबत विनंती केली आहे. त्यासाठीच 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने 12 फेब्रुवारी महत्त्वाची माहिती आहे 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नवीन आक्षेप जे आहेत सुधारित आन्सर कीवर ते नोंदवता येतील. आक्षेपांच्या पृष्ठार्थ त्याबाबतचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे प्रश्न जो आहे त्या प्रश्नासंबंधी तुम्ही बरोबर आहे चुकीचं आहे यासाठी जी माहिती आहे ते म्हणजे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन त्या आक्षेपाबरोबर ऑब्जेक्शन बरोबर जोडणं आवश्यक आहे. सदर सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी प्रतिशुल्क रक्कम 100 रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे. उपरोक्त प्रमाणे 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन ID वर नोंदवलेले सूचना आक्षेप विचारात घेतले जातील. याच्यानुसार पाहू शकता, ही जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही ते ऑलरेडी रजिस्टर्डचं ऑप्शन आहे ते लॉग इन करून लॉग इनच्या ऑप्शनवर तुम्ही अशा पद्धतीने ते ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड फिल करून तुमचं जो ऑब्जेक्शन आहे प्रश्नाचा ID असेल त्याच्यानंतर प्रश्नाचा ID नंबर असेल आणि 4 ऑप्शन जे असतील त्या ऑप्शनचे ID असतील त्या IDनुसार तुम्हाला ऑब्जेक्शन फिल करायचं आहे. प्रत्येक प्रश्नाच्या एका ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला जी फी आहे 100 रुपये ते पेड करावे लागणार आहेत आणि त्यानंतर ऑब्जेक्शन आक्षेप जो आहे तो नोंदवला जाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सगळे प्रश्न सिलेक्ट करून त्याच्याबद्दलचे जे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आहे म्हणजे सोल्युशनचं डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून ऑब्जेक्शन आक्षेप जो आहे तो नोंदवू शकता. नगर परिषद प्रशासन संचालनालयासाठी यासाठीचे 12, 13 आणि 14 असे 3 दिवस देण्यात आलेले आहेत. नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून 3 दिवस ऑब्जेक्शनसाठी देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्यानंतर त्या ऑब्जेक्शननंतर सुधारित आन्सर की जी आहे ती अवेलेबल करण्यात येईल सगळ्यांसाठी आणि त्यानंतर जो फायनल रिझल्ट आहे मेरिट लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात येईल. तर अशा पद्धतीने ही नगर परिषद भरती आहे त्याबद्दलची अपडेट महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.